आपलं नाव काय आणि या व्यवसायाची सुरुवात कशी केली? माझं नाव ख्वाजा अजमुद्दीन तांबोळी. ह्या व्यवसायात उतरताना थोडंसं मला की नाही ऑप्शन नव्हता आणि मी माझी BSc झाली केमिस्ट्रीमध्ये आणि केमिकलची ॲलर्जी असल्यामुळे मी जॉब वगैरे करू शकत नव्हतो. त्याच्यामुळं मी काय केलं, काहीतरी करायचा निर्णय घेतला आणि ग्रामपंचायतशी आपण हे केलं. मी गाळ्याची रिक्वायरमेंट केली आणि त्यांनी मला गाळा दिला आणि मी स्पोर्टचा शॉप टाकायचा हे निर्णय घेतला. आणि निर्णय घेऊन आपण एक टी-शर्ट ट्रॅक पॅन्टसोबत हा धंदा चालू केला होता आणि हळूहळू बॅटवर आलो आणि बॅटवर आल्यानंतर अदर ब्रँडचे बॅट दुकानात आणायला लागलो आणि त्याची वरून मला जास्त बॅट घ्या म्हणून थोडंसं चालू होतं त्यांचं आणि माझ्या फायनान्शियली तेवढं स्ट्रॉंग नसल्यामुळं मी घेऊ शकत नव्हतो. आणि त्याच्यामुळे मी माझा स्वतःचा ब्रँड चालू करायचा निर्णय घेतला आणि रेडी बॅट आणून त्याच्यावर स्टिकर लावून वगैरे मी बॅट विकत होतो सुरुवातीला. आणि ह्याच्यामध्ये मला ते देखील रिस्पॉन्स काय एवढा वाटेना, कारण वेल बॅलेन्स बॅट येत नव्हते रेडीमध्ये. मग मी ते स्वतःच बॅलेन्स करायचं आणि स्वतःच कस्टमरला जशी पाहिजे तशी कस्टमाइज बॅट करून द्यायचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयावर मी ठाम राहिलो आणि मशीन आणली आणि मी स्वतः बॅलेन्स करायला चालू केला. आता बिझनेस चालू करायचं म्हणलं तर त्याला भांडवलाची आवश्यकता असते, ते कसं होतं? भांडवल हे माझ्या आईकडून मला 100% भांडवल भेटलं. आईने मला एक 100% भांडवल दिलेलं आहे शॉप चालू करायला आणि माझ्यावर तो विश्वास टाकून ते दिलं आणि मी ते साध्य केलं. किती भांडवल दिले? आईने मला 5 लाखाचे सुरुवातीला भांडवल दिलं होतं आणि त्यातून मी चालू केले. आज भरपूर पुढे गेलो. आईने विचार नाही 5 लाखाचं काय करणार, कसा पुढे त्याची ग्रोथ करणार किंवा कसे पैशात वाढवेल? आम्ही आईला सांगितलं होतं. आईला माझ्यावर पहिल्यापासून विश्वास होता आणि मी सांगितलं होतं की ट्रॅक पॅन्ट टी-शर्ट्स वगैरे मी चालू करणार आहे. मग आईने मला त्याला सपोर्ट केला आणि सपोर्ट आणि विश्वास हे दोन्ही आईकडून मला भेटले आणि त्याच्याने माझा कॉन्फिडन्स वाढला आणि मी करून दाखवलं. पण आईने एवढी रक्कम दिली ती कशाच्या आधारे दिली किंवा आई काय काम करत होते एवढे बचत करून आपल्याला पैसे दिले? आई आठवडे बाजार करत होती माझी. जवळपास 20 वर्ष झालं असेल आई आठवडे बाजार करते आणि त्यातून जमा करून करून जेवढे सेविंग होती 20 वर्षाची ती सगळी मला दिलेली आईनं आणि ती मी सगळी या बिझनेसमध्ये लावली होती. आता आपण एक ब्रँड तयार केला तर ते कसा तयार केला आणि मग कुठून हे मटेरियल मागवतात, कसं बनवतात, काय काय बॅटिंगची खासियत आहे आपल्याला? हे पहिल्यांदा हे ब्रँड जे आहे आपलं लाकूड जे आहे ना काश्मीरी विलो आहे. ह्याच्यामध्ये कोणताच डाऊट नाही. काश्मीरी विलो प्रॉपर बॅट आहे आपली आणि ह्याची बघायला मी स्वतः काश्मीरमध्ये जाऊन मी स्वतः सिलेक्ट करून लाकूड घेऊन येतो. त्याच्यामुळं बॅट क्रॅक जाणे, बॅट तुटणे हे सवाल नाही आहेत. जरी आले तरी मी त्याला रिप्लेस करतो कस्टमरला. एवढी आपली कॅपॅसिटी, आपल्या ब्रँडवर एवढा विश्वास आहे की होणार नाही काय. आणि जरी झाले लाकूड शेवटी होणार ते, पण जरी झालं तरी मी त्याला रिप्लेस करतो बॅट. आणि नसेल त्याच्यातून काय मार्ग निघत असेल तर तो मार्ग देखील मी त्यात ॲक्सेप्ट करतो. प्रशिक्षण कुठं घेतलं? मी बॅट बनवण्याचं प्रशिक्षण काश्मीरमध्ये घेतलं. तिथे मी 10 ते 15 दिवस तिथं स्टे केला आणि तिथं शिकून घेतलो. आणि जवळपास तुम्हाला सांगायचं झालं तर मी 40-50 बॅटी एक्सपेरिमेंटसाठी मी खराब देखील केलेत. त्याच्यामध्ये मी 1,00,000 रुपये वेस्टेज देखील केलेले आहेत आणि मी तेवढं वेस्ट करून मी शिकलेलो आहे पुढं आणि आज चांगला ब्रँड आणि चांगली क्वालिटी कस्टमरला देतो. काय वैशिष्ट्य आहे तरी या बॅटीची खासियत? बॅटीचा पंच एक नंबर आहे आणि तुम्ही शॉट खेळला तुम्हाला फील नाही होणार की मी मारला आहे आणि एवढ्या लांब गेला आहे बॉल, असा फील नाही होणार अजिबात. आणि एवढं जबरदस्त पंच आहे आपल्या बॅटचं आणि मी म्हणतो अवश्य एकदा ट्राय करा. आवडणार, 100% आवडणार. कोण वापरू शकते तरी? सर्वच